आपण हिरोज कोणाला बनवतो? आपण जर XYZ कुणी हिरोईन आहे, तिने किती वेळा थर्ड मॅरेज कुणाशी केलं, सेकंड मॅरेज कुणाशी केलं, 60 इयर्सचा हिरो आज कोण आहे, त्याचा बर्थडे झाला आणि मग त्याला किती वाईफ्स होत्या, आणि हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण सिंधुताई सपकाळांचं उदाहरण कमी लोकांना माहिती आहे. सती सिस्टम काय होती, सती ज्यावेळी जिजाऊ चालल्या होत्या त्यावेळी शिवाजी महाराज लहान वयामध्ये कसं त्यांना सती जाऊ नको, मला आणि स्वराज्याला कशी तुमची गरज आहे हे त्यांना ज्यावेळी कळालं, हे उदाहरण आपण ऐकूया, अंमलात आणूया, आपल्या भविष्याच्या पिढीला सांगूया. त्यासाठी घरात मोठे लोक पाहिजे. आणि परत परत मी त्या विषयावरती काय येतोय, किंवा तिथे मेंटल हेल्थ होऊ नये म्हणून आपण आज इथे बसलोय. मेंटल हेल्थ इश्यू होऊ नये पेशंटचा, किंवा जर होत असेल तर तो कसा ऑर्गनाईज करायचा, किंवा ते त्या डिरेक्शनमध्ये का नाही जायचं. तर ह्या गोष्टी सांगण्यासाठी घरात लोक पाहिजेत. परत आपण त्याच्याकडे आलो की फ्रेंड्स भरपूर आहेत, फ्रेंड लिस्टमध्ये पण लोनली आहे. आपण त्या पिढीतनं जस्ट वाचलोय, पण ज्यांचं मला आज माहित नाही, किंवा आज ते लोनली आहेत की मित्रच नाही आहेत. आणि इन्स्टा तुझे अकाउंट्स किती, तर 7-8 अकाउंट्स आहेत 7-7 ठिकाणी. बर्थडे पार्टीला बोलव, येतील सगळे, पण तू आज त्रासात आहेस तर कुणाला सांगायला कोणी नाहीये, मग तू व्यसनाकडे जातोयस, सांगून करतोयस किंवा लपवून करतोयस.